नाशिकच्या सभेत बोलताना अजित पवारांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे। अजित पवार म्हणतायत, लोकसभेला दिलेला झटका जोरदार लागलाय, कंबर मोडायची वेळ आली आहे, चूक झाली माफ करा, जो काम करतो तोच चुकतो, आपकी बार 400 पारमुळे देखील झटका लागला आहे, केंद्र सरकारनं थोडं आम्हाला विचारायचं होतं, आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, यावर आमचं एकमत झालं आहे, बांगलादेशात आपला कांदा जातो तिकडे परिस्थिती बदलेल, असं अजित पवारांनी महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे। त्यावर जनतेने त्यांच्या प्रतिक्रिया काय व्यक्त केलेल्या आहेत त्याही आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर पहिले युजर आहेत लखन, ते म्हणतात मराठा आरक्षणाने तुमची कंबर मोडली। त्यानंतर पुढचे युजर आहेत सुनील रामनाथ कातकडे, ते म्हणतात तुमच्या काही हातात नाही। त्यानंतर पुढचे युजर आहेत रमण पाटील, ते म्हणतात पुढे कंबर काय सर्व हाडं मोडतील। आकाश पाटील म्हणतात शक्तीपीठ महामार्ग आणता कशी बसली, आता विधानसभेला पण बसणार। संतोष पाटील म्हणतात आता विधानसभेला लोकसभेपेक्षा झटका मोठा बसणार आहे। तर अजय पंडित म्हणतात मराठा आरक्षण। त्यानंतर शुभम म्हणतात बारामतीचा दादा बदला। पुढे विक्रम भोसले म्हणतात आरक्षण दिल्यावरच सुट्टी आहे तुम्हाला। लाला म्हणतात दादा खोटं बोलताय, वीज बिल माफ केलं नाही। तर मित्रांनो, अशा जनतेच्या प्रतिक्रिया दादांच्या या विधानावरती जनतेने व्यक्त केलेल्या आहेत। आणि आपल्याला माहिती आहे खरोखरच महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा झटका बसलेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं, महायुतीला कशामुळे झटका बसला असेल ते कमेंट करून नक्की सांगा।